आम्ही आलो होतो पुण्याची दहीहंडी बघायला. चला तर मित्रांनो, राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. एकीकडे उत्साहात दहीहंडी साजरी केली जात होती, तर दुसरीकडे जीव धोक्यात घालून पोटापाण्यासाठीची कसरत त्या लहान मुली करत होत्या. सगळे उत्साहात नाचत होते आणि आम्ही सुद्धा नाचण्याचा आनंद घेतला. डीजे तर एवढे भारी होते ना, ज्यांना डान्स येत नाही ते सुद्धा डान्स करत होते. बलून सुद्धा विकायला आलेले होते आणि हा डीजे तर बाप रे, एक नंबर होता. सगळेजण तर एवढे भारी नाचत होते ना, बाप रे. चला तर आता दगडूशेठची दहीहंडी बघूया. ही सर्वात मोठी आणि एकदम गर्दी असलेली दहीहंडी होती. इथे प्रचंड अशी गर्दी बघायला मिळाली. आम्ही गेलो आणि तिथे दहीहंडीचे मनोरे लावणं सुरू होते आणि ते बघून एवढा जल्लोष आला ना, लहान मुले सुद्धा मस्त एन्जॉय करत होते. साऊंड डीजेचा आवाज होता, आता आपल्या टाळ्यांचा देखील तितकाच आवाज आला पाहिजे. सुंदर पद्धतीने 7 थरांचा मनोरा रचत या ठिकाणी शिवडीचा राजा गोविंद पथक आता हंडी फोडण्यासाठी सज्ज झालेला आहे. आधी हंडीचं एक गाणं वाजव डायरेक्ट. आधी दहीहंडी फुटल्यानंतर हंडीचं 2च मिनिटं गाणं वाजवायचं, बंद करून टाकायचं. 2च मिनिटं फक्त हंडीचं गाणं वाजवायचं, फक्त दहीहंडी फुटलं. गोविंद पथक तयार आहे. श्री गोपाल कृष्ण महाराज की, श्री गोपाल कृष्ण महाराज की. सगळ्यांच्या जोरदार टाळ्या, सगळ्या
सगळ्यांच्या जोरदार टाळ्या मंडळासाठी. इतक्या सुंदर पद्धतीने मंडळाने आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तुम्हा सर्वांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा.